हॅलो, नमस्कार मित्रांनो. तुम्हाला सर्वांना गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. तर आजचा दिवस आहे आपल्यासाठी विशेष म्हणजे फवारणी करणे. आपण निघालो आहोत शेताकडे. ओके. तर मित्रांनो पहा, अशा पद्धतीनं आमच्या इकडे जे शेतामध्ये रस्त्यामध्ये जे सोयाबीन आहेत अशा पद्धतीनं आहेत. तर आज कशाची फवारणी करायची आहे, कोणकोणती फवारणी करायची आहे, या सर्व गोष्टीचा या ठिकाणी आज आपण सर्व काही कार्यक्रम आहे, जो संपूर्ण जे आपला दिनचर्याचा कार्यक्रम आहे, तो संपूर्ण आज बघणार आहोत. म्हणून तुम्हाला जर चॅनल नवीन असाल, आता पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करा आणि जाता जाता शेवटी आवडला असेल तर लाईक करा आणि त्याचबरोबर तुमच्या मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर पहा, अतिशय महत्त्वाचं आहे. आता आम्ही शेतामध्ये आलो आहोत. तर अशा पद्धतीनं सुरुवातीला आम्ही केळीसाठी आळवणी केली आहे, करण्याचा प्रयत्न केला आहे. पण केळीसाठी आळवणी कोणत्या पद्धतीने करतात पहा. आमच्याकडे दोन पद्धतीचे आहेत. एक तर रेडीमोल गोल्ड आहे, सिजेंटा कंपनीचं, जे बुरशीनाशक आहे, आणि दुसरं जे आहे ते म्हणजे नत्र, स्फुरद आणि पालाश अशा पद्धतीनं 19% असतं. NPK म्हणतात त्याला लक्षामध्ये. हा NPK नावाचं जे आहे 1 किलोचं आहे आणि ते NPK 1 किलोचं आम्ही केळीसाठी या ठिकाणी टाकत आहोत. मित्रांनो, आपल्या ब्लॉगमध्ये प्रत्येक वेळेस या ठिकाणी काही ना काहीतरी नवीन असते मित्रांनो. ओके. तर किती प्रमाण टाकायचं हे काही नेमकं नाही. आम्ही 1 किलो मागे त्या ठिकाणी 500 झाडाला 1 किलो आम्ही या प्रमाणामध्ये NPK दिलेलं आहे. तर पाहू शकता आपण. या ठिकाणी NPK नावाचे जे महाजन कंपनीचे फुलशेत आहे ते चांगल्या पद्धतीनं पाण्यामध्ये अशा पद्धतीने आम्ही खालीवर करून घेतलेलं आहे, ढवळून घेतलेलं आहे. एका डब्यामध्ये 1 चमचा झाला का, झाकण लावून ठेवायचं. चला, लेट्स गो. आता पहा मित्रांनो, या ठिकाणी आपण आलेलो आहोत केळीच्या बागामध्ये. ओके. ज्या ठिकाणी आपले 500 म्हणजे 500 केळीचे रोप आहेत. ओके. तर 500 केळीचे रोपं कोणते आहेत मित्रांनो, पहा तुमच्या समोर आहे तर रोपं. तर हे रोप आहे G9चं इशू ॲग्रिकल्चरचं हे रोप आहे मित्रांनो. तर पाहू शकतो डिचिंग कशा पद्धतीने करता येतं. हे समोर तुम्हाला आमची वाईफ दिसते, त्या ठिकाणी ते रोप लावण्याचा प्रयत्न करते. ज्या ठिकाणी 2-3 काही बाय मिस्टेक ते मरून गेले किंवा आपण चुका म्हणूया. तर तुम्हाला या ठिकाणी पहिला
असं असते बघा. दिसलं का तुम्हाला? बघा आता याच्यात लावते मी. असं असते बघा गिलासामध्ये. आता मी हे काढून घेतो. बघा केळी झाड या ठिकाणी लावतो. चुका झाला आहे थोडासा, त्याच्यामुळे 1-2 ठिकाणी थोडे मर लागली होती, मरून गेले होते. त्याच्यामुळे या ठिकाणी लावत आहोत. 4-5 ठिकाणी आहेत. हो, आता आपली झालेली आहे पहिली फवारणी. दुसरी फवारणी करायची आहे आपल्याला. दुसऱ्या फवारणीच्या तयारीमध्ये लागलो आपण. आतापर्यंत 2 डब्यामध्ये फक्त या ठिकाणी डिचिंग झालेली आहे. तर आता आपल्याला त्या ठिकाणी आपल्याला दुसरं सिजंटा कंपनीचं आपण जे सांगतं रेडिमोल गोल्ड आहे, तर ते आपल्याला या ठिकाणी मारायचं आहे. म्हणजे 25 ग्राम जरी आपण एका पंपाला जरी वापरलं तर एका पंपामध्ये संपूर्ण आपलं होऊन जाऊ शकते. तर चला आपण या ठिकाणी केळीसाठी जे सिगोटका नावाचा जे काही रोग असतो म्हणे केळीवर येतो, त्या रोगाचा प्रादुर्भाव या ठिकाणी दिसत आहे. कारण की वातावरण तसले असल्या कारणाने या ठिकाणी आपल्याला आपण डिचिंग या ठिकाणी करत आहोत. आता राहिला प्रश्न की प्रत्येक झाडाला किती प्रमाणामध्ये द्यावं. तर मित्रांनो, झाड लहान आहे, रोप लहान आहे, म्हणून या ठिकाणी प्रत्येक झाडाला 100 ml ते 150 ml यांच्यामध्ये पडावं या हिशोबामध्ये आपण द्यायचं. किंवा 100 ml खूप होते, 100 ते 50 mlच्या मध्ये आत या ठिकाणी टाकायचं असते तर प्रत्येक झाडांना. तर आपल्या हिशोबानं आपण त्या ठिकाणी टाकली. आता आपण 19 ही जी आळवणी आहे ती आळवणी आपण केली आहे. ही केळीसाठी माझ्याकडे फक्त 500 बुड या ठिकाणी केळ आहे. ती केळ या ठिकाणी टिश्यू कल्चर पेपरच्या माध्यमातून घेतलेलं ते केळीचं बियाणं आहे. आणि आता आपल्याला फवारणी करायची आहे ती म्हणजे मुगाला, संभाळला किंवा कोथिंबीरला आणि त्याचबरोबर हळदीला. ओके, तर नंतर पुन्हा तणनाशक असे करायचे आहेत. तर आता या ठिकाणी पाहू शकता पाणी आणणं चालू आहे. तर पाणी आणत आहे. आणि त्याचबरोबर हे जे माझं स्टँड आहे ते जे स्टँड मोडून गेला त्याच्या कारणाने मला या ठिकाणी थोडीशी प्रॉब्लेम होत आहे. मोबाईल ठेवता येत नाही. तर काय हरकत नाही. चला, तर आता आपण दुसऱ्या फवारण्या तयार करूया. तर वातावरण पण ढगाळ आहे, तर पाणी येण्याची शक्यता आहे. तरी पण आम्ही या ठिकाणी थोडंसं हे जे स्ट्रिकर तुम्हाला दिसते, हे स्ट्रिकर आहे. तर हे स्ट्रिकर जर तुम्ही वापरला तर तुम्ही ढगाळ वातावरणामध्ये किती जरी आलं तर त्याच्यामध्ये ते तेवढं काही पाण्याचं त्याच्यावर होऊ शकत नाही. तशी सिस्टमॅटिक फंगीसाईड ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा काही होऊ शकत नाही. हे तुमच्या समोर दिसणारं मित्रांनो हा रेडीमेल गोल्डचं औषधी आहे. आपण त्यांना थोडं खालीवरी करून या ठिकाणी घेतलेलं आहे. तर हे जे मी सांगितलं केळीवरचा प्रादुर्भाव होत असतो जास्त, त्या प्रमाणामध्ये याला अंतरप्रवाही आहे. ढगाळ वातावरणामध्ये सुद्धा या ठिकाणी काय होऊ शकत नाही. म्हणजे उदाहरणामध्ये 1-2 तासानंतर पाऊस जरी पडला तरी काय होऊ शकत नाही. कशा पद्धतीनं या ठिकाणी त्यांना फवारावं ते पहा. तर त्यांच्यावर फक्त या पद्धतीने त्यांना फवारायचं असते, अशा पद्धतीनं. तर फवारणी झाडं लहान आहेत, टिश्यू ॲग्रिकल्चरची झाडं असल्या कारणाने इतकं जरी प्रमाण टाकले तरी खूप होऊ शकतो. तर या ठिकाणी तुम्हाला पुन्हा एकदा विनंती आहे, तर तुम्ही नवीन असाल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. आता करायची मित्रांनो आपल्याला फवारणी कॉम्फोडरची. हे फवारणी करायची आहे. मावा, तुडतुडे जे काही पद्धतीनं असतात छोटे मोठे, आणि हिरवा या ठिकाणी जे शेंडा असतो तो हिरवा होत असतो किंवा पान असे हिरवं होत असते, म्हणून संभार आणि मेथी यांच्यावर आपल्याला हे फवारणी करायची आहे मित्रांनो. तर चला करूया. फायनली मित्रांनो तुमच्या समोर दिसतो तो संभार आहे, म्हणजे त्या धना असं म्हणतात ते. तर फायनली धन्याला आणि मेथीला फवारणी करून झालेली आहे. आता आपला आमच्याकडे 2 तासाचा टाईम आहे. या 2 तासामध्ये थोडंसं तणकट झालं आहे संभारामध्ये, मेथीमध्ये.
ते निंदून घेण्याचा आम्ही प्रयत्न करतो. मला काय जास्त प्रमाणामध्ये निंदता येत नाही, किंतु बाकी कोण्याही कामामध्ये प्रयत्न करणे महत्त्वाचं आहे. म्हणून प्रयत्नार्थी निंदन असं म्हणायला काही हरकत नाही. म्हणून चल उद्या तर या ठिकाणी निंदूया. चला मित्रांनो, आता निघाले आम्ही घराकडे. चला, संध्याकाळचा टाईम झाला आहे. आमच्या पाठीमागे तो पाऊस वारा दिसत आहे तुम्हाला. ओके मित्रांनो, तर आता अशा पद्धतीनं आम्ही घराकडे निघालो. थोडीशी रस्ता जरी कठीण असली तरी आम्ही सुलभ पद्धतीनं जात असतो, कारण सवय आम्हाला आहे अशी जायची. राहिला प्रश्न आपला निंदनाचा, तर किती निंदन झाले, किती सऱ्या झाले ते बघू त्या पुढच्या ब्लॉगमध्ये. या ठिकाणी 6 वाजले आहेत. तर पाहू शकता त्या अशा पद्धतीने ढगाळ वातावरण आलं आहे. भरपूर असं पाणी येण्याची शक्यता आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी थोडं लवकर आम्ही घराकडे जात आहोत मित्रांनो. तर चला, तर आज जे काही काम केले तुम्हाला माहीतच आहे. तर अशा पद्धतीनं आम्हाला तुम्ही या ठिकाणी दैनंदिन कामातील जे काही अनुभव असेल आणि माझी शेती माझा अभिमान या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आतापर्यंत सबस्क्राईब केलं असेल चॅनलला तर एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करून घ्या. कारण प्रत्येक ब्लॉगमध्ये काही ना काहीतरी विशिष्ट असते, थोडीशी ना थोडी माहिती तुम्हाला भेटत असते. तेवढंच या ठिकाणी हां ठीक आहे, वानेर तर पाहू शकता, वानेर आहेत तिथं. तर अशा पद्धतीने सोयाबीन खात आहेत. तर आमच्याकडे बरेच काही वानेर आहेत आणि अशाच धिंगाणा करत असतात ते, पण कोणाच्या ना कोणा शेतामध्ये खात असतात ते. हे बघा बारकं पिलू, अय टिनू कुठे गेले, हे बारकं पिलू. अरे बाबा ये पहा, असे खूप बरेच काय सर्व वानेर दाखवत तुम्हाला.